फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला। लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले। महायुतीचे सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विट्यात महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। महाविकास आघाडीने आमचा जाहीरनामा पळवला, उपसभापती नीलम गोरे यांचे प्रतिपादन। महायुतीच्या अनेक कल्याणकारी योजना जनतेच्या पसंतीस उतरल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींच्यासाठी लाडकी बहीण योजना आखली आहे। 5 हप्ते बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। अशी स्थिती असताना महाविकास आघाडीने जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेचा समावेश करून आमचा जाहीरनामा पळवला असल्याची टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केली आहे। विटा येथे खानापूर विधानसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या। मेळाव्यास उमेदवार सुहास बाबर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख संगीता मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, डॉक्टर शीतल बाबर, प्राध्यापक सोनिया बाबर, माजी सभापती मनीषा बागल, डॉक्टर मेघा गुळवणी, सविता जाधव, माजी उपनगराध्यक्षा रुपाली पाटील प्रमुख उपस्थित होत्या। नीलम गोरे म्हणाल्या, काही गावे टेंबूचे पाणी मिळाले नसल्याने दुःखी होती, त्यांचा आर्थिक विकास थांबला होता। अनिल भाऊंच्या प्रयत्नातून टेंबूच्या पाण्याने 240 गावातील 80,472 हेक्टर जमीन ओलिताखाली आली। हे श्रेय अनिल भाऊंचे आहे। 2022ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळे पाऊल उचलले, त्याची बरेचसे लोक बदनामी करत आहेत। यास काही लोकांनी गद्दारी असा शब्द वापरला, परंतु ती गद्दारी नव्हती, तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता आणि त्यास अनिल भाऊंनी साथ दिली। मतदानासाठी महिलांचा टक्का वाढवायचा आहे। एकजुटीने बाबर कुटुंबियांच्या मागे राहून सुहास बाबर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणा। सुहास बाबर म्हणाले, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही असे ठरविले आहे, परंतु विरोधक माझ्यावर कर्तृत्व नसल्याची टीका करत आहेत। त्यांना मी सांगू इच्छितो की पंचायत समितीचा सभापती असताना खानापूर तालुका टेकन मुक्त केला आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारला, महिला व बाल विकास विभागाच्या अंगणवाड्यांचे चित्र बदलले असे सांगत टेंबू योजनेच्या बाबतीत तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही असा टोला विरोधकांना लगावला। डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या, खानापूर मतदारसंघाला टेंबू योजनेच्या माध्यमातून हिरवा शालू नेसवला आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी स्वर्गीय अनिल भाऊंनी दिली। डॉक्टर मेघा गुळवणी म्हणाल्या, खानापूर विधानसभा मतदारसंघाचा अनिल भाऊंनी सर्वांगीण विकास केला आहे, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुहास बाबर यांना मतदान दिले पाहिजे। मनीषा बागल म्हणाल्या, अनिल भाऊ व सुहास बाबर यांच्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला सभापती करण्याची संधी दिली। महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे काम अनिल भाऊंच्या कुटुंबियांनी केले आहे। मेळाव्यास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। धीरज भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले, वैशाली चौथे यांनी आभार मानले। बातमी संकलन, फोटो व व्हिडिओ उपसंपादक उदय दीक्षित, विटा क्रांती न्यूज, विटा।